आशुतोष काय चाललंय तुझं? खरं तर कामाचा इतका लोड असताना तू इथे असायला होतस, कळतंय ना तुला? आय अंडरस्टँड सर, पण घरामध्ये काही इश्यूज होते सो आय नो इट वेल. पण ही पण तुझीच जबाबदारी आहे. येस सर. हे बघा, मी सगळी कामं लाईन अप केली आहेत आणि ती सगळी होतील, डोंट वरी. ओके लुक आशुतोष, आय एम सॉरी, पण आपण बिझनेस मध्ये आहोत. इथे इमोशनल असून नाही चालत. ओके सर, नो प्रॉब्लेम. मी वाट बघतोय तुझी. येस. आशू, तू जा उद्या ऑफिसला. अगं शिवा, असं कसं? आपण एकत्र जायचं ठरवलंय दिंडीला, मी पण येणार. पण आता ठीक आहे मी. हे बघ, आधीच तुझा वेळ खूप केलाय, तेव्हा गरज होती तुझी, पण आता मी खरंच बरी आहे. तू खरंच ऑफिसला जा आणि मी तुला विचारत नाही, सांगते. आर यू शुअर? हो. ठीक आहे, पण मला अपडेट्स देत राहा, मी फोन करणार. हो. ठीक आहे. गुड मॉर्निंग शिवा, ये. कशी आहेस बाळा? मी बरी आहे. शांता मावशी कुठे आहे? अगं त्या देवळात गेल्यात. त्या रोज सकाळी देवळात जातात, तुझ्यासाठी आणि संपदासाठी प्रार्थना करतात आणि येताना प्रसाद घेऊन येतात तुमच्यासाठी. अच्छा. सीताई, मी खिचडी करू आज? हो, कर ना. अगं पण तुला दिंडीसाठी जायचंय ना? हो, जायचंय, पण वेळ आहे त्याला अजून. मी करते ना, पण एवढे शेंगदाणे जास्त नाही होणार ना? अगं नाही, एवढे लागतील ना, कारण खिचडी म्हटलं की उपवास न करणारे सुद्धा तयार होतात उपवास धरायला. द्या, मी करते. ये. शिवा, खूप बरं वाटतंय तुला असं बघून. इतके दिवस तू बोलत नव्हतीस, खूप भीती वाटत होती. जर व्हायचं, पण आता बघ, सगळ्यांचीच मरगळ दूर होईल. डोक्यात खूप प्रश्न आहेत सीताई, पण मी करते प्रयत्न. हळूहळू होईल बाळा, सगळं ठीक होईल. थोडा वेळ जाऊ दे. बरं मला सांग, मी तुला काय मदत करू? कशाला, मी करते ना. अरे वा, असं कसं? मी काही करायला घेतलं की मला मदत करायला येतेस ना. आता तू करतेस तर मी तुझी असिस्टंट. बोला मॅडम, काय करू? काय नाही, मग मी कूक करते, आपण फोडणीला एकत्र घालूया. मी मिरची कापू? पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्यापासून नोकरीवर यायचं नाही, कळलं मी तुला? हा माणूस काल रात्रीचं तर घेऊन नसेल बसला ना? जॉब तर पाहिजे, पैसे नसतील तर जगेन कसं मी? त्या डोमकावळ्याला रिक्वेस्ट करून बघते एकदा. हॅलो सर, थँक्यू, तुम्ही फोन उचलला. हे बघा, काल रात्रीसाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. माझं चुकलं, मी एक्सेप्ट करते, पण तुम्ही रागवू नका प्लीज. मिस दिव्या, तुम्हाला सांगितलंय ना मी की मी तुम्हाला नोकरीवरून काढलाय. मला पुन्हा फोन करायचा नाही, कळलं? अहो सर, असं नका करू हो प्लीज. तुम्हाला माहिती आहे ना माझा नवरा माझ्याशी कसं वागतो, तर मी सुहासराव, एकदा का हे काम झालं ना की तुमची आयुष्याची गाडी परत एकदा अशी रुळावर येणार. हा फोटो याने मला का पाठवला? याचं काय आता? हॅलो साहेब, तुम्हाला तो फोटो पाठवला बघा ना जरा. अहो, नुकसान झालं हो ट्रकचं. ते पुढचं पॅनल पण चेपलंय आणि ते रक्ताचे डाग पण झाले. ए बाबा, तुला तुझ्या कामाचे पैसे दिलेत, त्यातनं बघून घे तू. हा, मला परत फोन करू नकोस. चल. ए साहेब बोलतो तर काय डोक्यावर चढला का तू? तू मला माझ्या कामाचे पैसे दिले होतेस, ट्रकच्या नुकसानीची भरपाई नव्हती दिलीस. समजलं काय? हे तुझ्या कामात झालेलं नुकसान आहे आणि त्याचे पैसे वेगळे द्यायचे, समजलं ना? गपचूप द्यायचे.
आवाज नाही करायचा, नाहीतर ना पोलीस ट्रक शोधतातच आहेत. सरळ घेऊन जाईल ना पोलीस स्टेशनला मी ट्रक. ए दीड शाण्या, आधी तुला जे काम दिलं ते तू अर्धवट केलंस हा, आणि आता माझ्यावरतीच आवाज चढवतोयस. आणि काय रे, तुला काय वाटलं तू पोलिसांची धमकी देऊन मी घाबरेन? अरे माणसा, हे बघ, तू जर गेलास ना पोलिसात तर पोलिसने तुझ्या ट्रक सकट तुलाच आत टाकतील, कळतंय? अहो साहेब, मग माझ्या ट्रकचं जे डॅमेज झालंय ते कोण भरणार? ठीक आहे, मी काय सांगतो तुम्ही नीट ऐक. हा, तुझे काम अर्धवट केलंस ना ते आधी मला पूर्ण करून दे. मग तुझ्या नुकसानाचं काय धरून बसलायस, तुला अख्खा नवीन ट्रक घेऊन देतो मी. बोल, करतो? आधी मला माझा ऍडव्हान्स पाहिजे, मग मी तुमचं काम करेन, समजलं? अरे तू काय डोक्यावर पडलायस काय? मी आता तुला काय सांगितलं, नवीन ट्रक देईन तुला. हा, तू कामाला लाग, मी तुला पैसे पाठवून देतो. कसला माज आहे या लोकांना, न येतात काय ठाऊक. अरे यार, आता पैशांचं काय करायचं? आत्ता म्हणलं ना गाडी रुळावर येते, नाही, माशी शिंकलीच पाहिजे.